यवतमाळ जिल्ह्यामध्ये इयत्ता 5वी आणि 8वीच्या विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये गुणवत्ता आणि निकालाची टक्केवारी वाढावी यासाठी जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने पुढाकार घेत टार्गेट पिकअप्स संस्थेमार्फत विद्यार्थ्यांकडून सराव मोहीम राबवली होती। यात जवळपास 24,000 विद्यार्थी सराव करत होते। विद्यार्थी ऑनलाईन परीक्षा सोडू शकतील अशी ही व्यवस्था होती। या टार्गेट पिकअप्सच्या 8वीच्या दुसऱ्या ऑनलाईन सराव परीक्षा चाचणीच्या प्रश्नपत्रिकेमध्ये विचारण्यात आलेला एक प्रश्न चांगलाच वादाचं कारण बनण्याची शक्यता आहे। या ऑनलाईन प्रश्नपत्रिकेमध्ये येत्या 8वीच्या विद्यार्थ्यांसाठी तयार करण्यात आलेल्या प्रश्नावरील उच्च जातीचं नाव काय असा प्रश्न विचारण्यात आला असून पर्याय समाजातील वर्णव्यवस्था दाखवणारे असल्यानं शिक्षकांचा शैक्षणिक वर्तुळामध्ये मोठा संताप उमटलाय। विद्यार्थ्यांच्या मनातून जाती निर्मूलन कसं करणार असा प्रश्नही उपस्थित करण्यात आलेला आहे। या घटनेची तात्काळ चौकशी करण्याचे आदेश त्या ठिकाणी देण्यात आलेले आहेत। फक्त मला या निमित्ताने निदर्शनास आणून द्यायचे की या शासन पातळीवरनं हा काही विषय नाही। जी सराव परीक्षा एका खासगी संस्थेच्या माध्यमातून सराव परीक्षा म्हणून घेतली जात होती, त्यामध्ये अशा प्रकारचा प्रश्न त्या ठिकाणी उपस्थित करण्यात आलेला तत्राप ही गोष्ट योग्य नाही। त्याची चौकशी करण्यात आलेली आहे। त्याचा अहवाल आला की त्या पद्धतीने पुढची कारवाई केली।